आताच आपण बघितलं ते सीसीटीव्ही फुटेज। एका गर्दीमध्ये चोरट्यांनी एकाच्या खिशावर मारलेला डल्ला, हे संपूर्ण व्हिज्युअल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। पुन्हा एकदा आपण बघू शकतो की गर्दीचा फायदा घेत या भामट्या व्यक्तीने एका इसमाच्या खिशावर कसा डल्ला मारला। लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस बाकी असल्यानं त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण नाशिक नगरी सज्ज झाली। शहरातील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे गजबजले आहे। विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। याच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका इसमाच्या पाकिटवर डल्ला मारला। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। कराड बंधू यांच्या दुकानातून फरसाण आणि चिवडा इतर वस्तू खरेदी करत असताना एक व्यक्ती गर्दीत उभा होता। त्यावेळी या चोरट्याने त्याच्या खिशावर डल्ला मारला आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। काल गणपतीचं डेकोरेशन घ्यायला जात असताना कराड बंधूच्या इथे थांबलो व कराड चिवडा घेत होतो। तर तिथनं माझं कोणीतरी पॉकेट चोरीला गेलं आहे। तो मुलगा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे। माझे त्याच्यात 7 ते 8 हजार रुपये होते व माझे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहे। त्याच्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM 3 कार्ड आहे, माझ्या मुलाचं ड्रायव्हिंग लायसन आहे, बरेचशा काही वस्तू आहे। चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या इसमाच्या पाकिटमध्ये जवळपास 7 ते 8 हजार रुपये आणि काही महत्त्वाचे कागदपत्र देखील होते, असं त्या व्यक्तीने सांगितलंय। तेव्हा गर्दीच्या ठिकाणी खरेदी करताना सावधानता बाळगावी असं आवाहन आम्ही 9 न्यूज महाराष्ट्रच्या वतीनं करतो। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।